नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले शब्द सुमनाने स्वागत करत आहे। आपणासाठी एक महत्त्वपूर्ण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला आपला जास्त वेळ न घेता आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करूया। मित्रांनो, आजची महत्त्वाची आनंदाची बातमी आहे, ब्रेकिंग न्यूज आहे। 12 डिसेंबरची मोठी खुश खबर। महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढ, थकबाकी फरक मिळणार, शासन निर्णय निर्गमित। या संदर्भामध्ये आपण पाहूया संपूर्ण माहिती। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत। आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे महाराष्ट्रातील सर्व कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढ संदर्भात सर्वात मोठी बातमी। फरकासह महागाई भत्ता मिळणार, अखेर शासनाचा निर्णय निर्गमित। चला तर पाहूया आजच्या आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे। गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। ही बातमी अत्यंत महत्त्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना शेअर करून लाईक करायला विसरू नका। चला तर पाहूया संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण। महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे। बातमी अशी आहे, फडणवीस सरकारने आज राज्यातील जवळपास 17 लाख राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी तसेच पेन्शनधारकांसाठी मोठा निर्णय घेतला आहे। महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता किती वाढला? राज्य कर्मचाऱ्यांना किती महिन्याच्या महागाई भत्ता फरक मिळणार आहे? महाराष्ट्र राज्य सरकारने याच मागणीच्या अनुषंगाने राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ताच्या वाढीचा एक मोठा निर्णय घेतला आहे। आता महाराष्ट्र सरकारने याविषयी काय निर्णय घेतला आहे हे पाहूया। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार। खरे तर मार्च 2025 मध्येच केंद्रीय सरकारचा कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीचा निर्णय घेण्यात आला। या निर्णयामुळे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 2% वाढला। आधी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा 53% महागाई भत्ता दिला जात होता, मात्र त्या वाढीनंतर हा भत्ता 55% वर पोहोचला आहे। दरम्यान केंद्रातील सरकारने घेतलेल्या या निर्णयानंतर देशभरातील विविध राज्यांमधील राज्य सरकारने देखील तेथील राज्य कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता वाढवला आहे। उदाहरणार्थ राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, तामिळनाडू आणि सिक्कीम अशा अनेक राज्यांनी तेथील राज्य कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता वाढवल्यानंतर महाराष्ट्र सरकारने राज्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून राज्य कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून देखील लवकरात लवकर महागाई भत्ता वाढ लागू केली गेली पाहिजे अशी मागणी उपस्थित करण्यात आली। दरम्यान आता महाराष्ट्र सरकारने याच मागणीच्या अनुषंगाने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीचा एक मोठा निर्णय घेतला आहे। महाराष्ट्र राज्य शासनाने घेतलेल्या या नव्या निर्णयामुळे शासकीय सेवेतील 17 लाख कर्मचाऱ्यांच्या मागे महागाई भत्ता कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर म्हणजेच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर 55% इतका करण्यात आला आहे आणि आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी 53% इतका महागाई भत्ता लागू होता। आता त्यात 2% वाढ प्रस्तावित होते। यानुसार राज्य सरकारच्या वित्त विभागाकडून कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता 53% वरून 55% इतका करण्यात आला असून जी.आर. निर्गमित करण्यात आला आहे। जानेवारी 2025 पासून लागू असणारा महागाई भत्ता यामध्ये राज्य कर्मचाऱ्यांच्या खात्यात महागाई भत्ता फरकाचा रक्कम सुद्धा वर्ग होईल। राज्य कर्मचाऱ्यांना केंद्रीय कर्मचाऱ्याप्रमाणे जानेवारी महिन्यापासून महागाई भत्ता वाढ लागू करण्यात आली आहे। त्यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल या 4 महिन्याची थकबाकी भत्ताची रक्कम अदा करण्यात येईल किंवा मिळणार आहेत। या महिन्याच्या पगारासोबत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीचा आणि 4 महिने महागाई भत्ता फरकाचा लाभ मिळणार आहे। म्हणजेच राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या हातात जे वेतन मिळेल ते वेतन महागाई भत्ता वाढ आणि महागाई भत्ता फरक प्रत्यक्षात लाभ मिळणार आहे। या निर्णयामुळे राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी वाढ झाली आहे आणि त्यांना दिलासा मिळेल अशी आशा आहे।
करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.